शेतकरी नेते पाशा पटेल यांनी लातूर जिल्ह्यातल्या 40 टँकरमुक्त गावांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यात जाणार आहोत। मातोळ्याप्रमाणे पाशा पटेल यांना कलमुगळी गावानं देखील मोलाची साथ दिली आहे। कलमुगळीमध्ये त्यांनी जलसंधारणाबरोबर वृक्ष लागवडीचं कामही हाती घेतलंय। निलंगे तालुक्यातलं कलमुगळी गाव हे माझं जन्मगाव आहे। या गावात पाण्याची खूप मोठी अडचण होती। आम्ही ही गोष्ट खासदार संजय काकडे साहेब राज्यसभेचे सदस्य यांच्या कानावर टाकली की आमच्या गावामध्ये असं अडचण आहे। त्यांनी आम्हाला जवळपास 10 लाख रुपयाचं फंड दिलं आणि हे 10 लाख रुपयाचं फंड आम्ही डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला देण्याच्या ऐवजी सरळ आम्ही कलेक्टर साहेबांना दिलं आणि त्याच्यातून तेलाची सोय डिझेलची सोय केली या खासदार फंडातून आणि मशीन सरकारची आणली। कलमुगळी गावात 2015 सालीच ओढा खोलीकरणाचं काम झालं होतं। त्याचा फायदा गेल्या वर्षीच ग्रामस्थांच्या लक्षात आला होता। पर्यायानं गेल्या वर्षी इथं कामाचा वेग वाढला। ओढा बुजत आलेला होता। बुजत आलेला ओढा असताना ही 30 फूट आणि 20 फूट खोल हे आमदार साहेब पाशा पटेल यांच्या प्रयत्नातून झाला आणि ज्यावेळी सुरुवातीला काम सुरू झालं आणि मार्चमध्ये पाऊस भरपूर पडला आणि भरपूर पडल्यानंतर मार्चमध्ये वड्याला पाणी भरपूर आल्यामुळे आमच्यातला प्रॉब्लेम गेल्या वर्षीच मिटून गेल्यासारखं झाला। म्हणजे एवढं पाणी थांबलं ओढ्याला। पूर्वी माझ्या शेतात 3 ते 4 फूट रुंद ओढा होता आणि 1 फूट खोल असेल, त्यामुळे आमच्या विहिरी असून नसल्यासारख्या होत्या। आज परिस्थिती एकदम बदललेली आहे। पाशा पाटलांच्या प्रयत्नातून वडा आमचा जवळजवळ 40 फूट रुंद आहे आणि 15 फूट खोल आहे। त्यामुळे आज पाणी विहिरीचं तुम्ही बघताय एकदम काटोकाट विहीर ओसंडून वाहत आहे म्हटलं तरी चालेल, एवढी परिस्थिती बदललेली आहे। कलमुगळी, येळी, बरुडा या 3 गावात मिळून पटेल यांनी यंदा 1 लाख झाडांची लागवड केली आहे। त्यासाठी वन विभागानं मोलाची मदत केली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये वन विभागात जे काही वंशदर्शी जमिनी आमच्या ताब्यात दिले त्यामध्ये कलमुगळीला 99 हेक्टर क्षेत्र ताब्यात दिले। 99 हेक्टरमध्ये आम्ही 38,000 वृक्ष या वर्षीची लागवड करून घेण्यात आली। त्या ठिकाणी आम्ही सलग संपातळी चर करून घेण्यात आले जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या हिरीमध्ये वाढ व्हावी आणि रोपण लावण्याचा आमचा हा हेतू आहे की भविष्य काळामध्ये या परिसरात जास्तीचे पाऊस पडावे आणि दुष्काळात जे शेतकरी समोर जातात त्याच्यावरचा जो भार आहे तो कमी व्हावा या दृष्टिकोनातून आम्हाला सदरच्या जमिनी ताब्यात दिल्यामुळे आम्ही इथं वनरोपण करून घेतलो। उदाहरणार्थ आम्ही मोजे दगडगाव येथे एक उद्यान हे केलेलं आहे व बडूरला बांबूचं प्लांटेशन करून घेतलेलं आहे। आज कलमुगळी गावातल्या ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालाय। येणारी 2 वर्ष इथं पाणी टंचाई जाणवणार नाही असा गावकऱ्यांचा विश्वास आहे। जो काय पाऊस या 2 महिन्यामध्ये पडलेला आहे त्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणात या नाल्यांमध्ये झालेला आहे आणि याचा फायदा सर्वच ग्रामस्थांना मिळत आहे की त्यांच्या विहिरी, विंधन विहिरी यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध झालेलं आहे आणि पिकांची परिस्थिती त्यामुळे चांगली आहे। पाणी पिण्याच्या पाण्याचं माझ्यासाठी अजूनही प्रश्न प्रलंबित आहे कारण मोठा पाऊस झालेला नाही। तर जलयुक्तची एक खूप चांगला फायदा या तालुक्यामध्ये झालेला आहे। लोकप्रतिनिधी तसंच माननीय जिल्हाधिकारी साहेब, SDO मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय राजेंद्र सिंह राणा या तालुक्यामध्ये बऱ्याच वेळेस काही गावांमध्ये सभा घेऊन गेलेले आहेत, लोकांना मार्गदर्शन करून गेलेले आहेत। पाशा पटेल यांनी मासुर्डी गावात देखील काम करण्याचा प्रयत्न केलाय। दुष्काळाच्या शेवटच्या टप्प्यात इथं काम झालंय। 3 वर्षात कधी आघात कधी रब्बी, त्यात पण कमी जास्त प्रमाणात पिकाचं प्रमाण आणि पाण्यासाठी तर वन भटकंती। प्रत्येक वर्षी टँकरद्वारेच पाणी पुरवठा झाला आणि शेतीत कुठेही पीक दिसत नव्हतं। उन्हाळ्यामध्ये सावलीला बसायचं तर कुठल्या झाडाला पाणी नव्हते, अशी एकदम जनावरांची चाऱ्याची व्यवस्था, त्याला पाण्यासाठी भटकंती। जवळपास आमच्या गावात साधारण 2,500 ते 3,000 गुरेढोरे होती, गाई म्हशी। तर
सध्या ती संख्या एकदम 500-600वर आली आहे. मासुर्डी हे गाव खासदार संजय काकडेंनी दत्तक घेतलंय। या गावात त्यांनी आतापर्यंत 30 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी देत जलसंधारणाची कामं केली आहेत। पर्यायानं विहिरी, बोरवेल्सची पाणी पातळी वाढली आहे। आमच्या गावाला दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे पेपर वाचल्यानंतर काकडे साहेब आले। काकडे साहेबांनी 30 लाख रुपये आम्हाला नाल्या खोदकाम करण्यासाठी दिले। त्याच्यातून नाला खोदकाम 2 ठिकाणचे केले। पुन्हा पाचशे पटलाने बी आम्हाला सहकार्य चांगल्या पद्धतीने केले। वेळोवेळी मार्गदर्शन केले आम्हाला। आधी काहीच म्हणजे 3 वर्ष काहीच नव्हतं। एक पीक आलं तर एक जात होतं, एक आलं तर एक जात होतं। पण आता सध्या सोयाबीन चांगलं सोयाबीन आलंय आणि उत्पन्न पण चांगली निघायला आशा आहे। पाहू आता सोयाबीन पण चांगलं आलंय। पाशा पटेल यांनी गेल्या 4 वर्षात जलसंधारणाच्या कामाचा विचार जवळपास 80 पेक्षा जास्त गावांमध्ये पोहोचवण्यात यश मिळवलंय। तर प्रत्यक्षात 40 गावं यंदा टँकर मुक्त झाली आहेत। पटेल यांना या कामात जिल्हा प्रशासनाची मोलाची मदत मिळाली आहे। आमदार निधी आणि खासदार निधी हा पण मोठ्या प्रमाणात भेटत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी श्री संजय काकडे यांनी 1 कोटीचा आणि यावर्षी पण जवळपास तेवढाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे जिल्ह्याला। त्यामधून औसा आणि निलंगा या भागातली गावं जलित करण्यासाठीची मदत झालेली आहे। या पावसाळ्यामध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त पर्जन्यमान असून हे पाणी आम्ही शेतावरती, नाल्यामध्ये आणि तलावामध्ये साठवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। जलयुक्त शिवारपाठोपाठ शिवारात झाडं लावण्याचं आणि ती जगवण्याचं नवं काम पाशा पटेल यांनी सुरू केलंय। जिल्ह्यातल्या 3 गावात त्यांनी यंदा 1 लाख झाडं लावली आहेत। परवा मी एका गावामध्ये गेलो की 200 महिला झाडं लावायचं काम करत होत्या। मी त्या सगळ्या महिलांना जमा केलं आणि त्यांना विचारलं किंवा काय करते मावशी, ते म्हणजे झाडं लावला। झाडं कशा लावला? ते म्हणजे पाऊसच पडणार की माय, म्हणजे पावसाचा आणि झाडाचा संबंध आहे। म्हणून झाड लावलं पाहिजे आणि झाड नुसतं लावलं नाही पाहिजे, तर त्या झाडाचं रक्षण सुद्धा केलं पाहिजे, ही भावना तयार झालेली आहे। पाशा पटेलांनी गेल्या 2 वर्षात लोकवाट्यातून 1.5 कोटी रुपये जमवले, तर खासदार संजय काकडेंनी त्यांना 2.5 कोटींचा निधी दिलाय। उरलेली मदत सरकारनं देऊ केली आहे। या गावांमध्ये त्यांनी आतापर्यंत 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त कामं पूर्णत्वाकडे नेली आहेत। पाशा पटेल हे हमीभावासाठी झगडणारे शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात। पण गेल्या 4 वर्षात त्यांनी आपल्या कामाची आणि चळवळीची दिशा जलसंधारण ते वृक्ष संवर्धन अशी केली आहे। त्यांची बदललेली दिशा शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। मला आनंद एका गोष्टीचा झाला की आता हे चळवळीमध्ये रूपांतर झालेलं आहे। आता आम्ही कुणाला सांगू का न सांगू, आमचं काम आता संपलेलं आहे। आता लोक ही पताका आपल्या खांद्यावर घेतलेली आहे। लातूरहून दीपक क्षीरसागरसह संदीप भुजबळ, साम टीव्ही, मुंबई।